नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आपण नेहमी कसे महागडे कपडे, दागिने घालता येईल, बंगल्यात राहता येईल, सुंदर दिसता येईल यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ना, मला कसं शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे व त्यासाठी नेहमी खुश राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे आणि हेल्दी फूड खायला पाहिजे. आहार हा नुसताच पोट भरण्यासाठी नाही, तर सात्विक आहार आपण खायला पाहिजे. म्हणजेच इम्युनिटी वाढविणारे पदार्थ आपण आपल्या आहारात खायला पाहिजे. आणि विशेषतः पावसाळ्यातील हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यापासून मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणून मुलांची व आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण शुद्ध पाण्याचा वापर करावा, उघड्यावरील आणि शिळ्या अन्नाचे सेवन टाळावे, पिण्याचे पाणी उकळून घ्यावे आणि आपल्या आहारामध्ये भोपळा, ड्रायफ्रूट्स, व्हेजिटेबल, सूप, बीट असे पदार्थ खावेत. तर आज मी आपल्याला असेच ड्रायफ्रूट्सचे लाडू करून दाखवणार आहे. म्हणजे ड्रायफ्रूट्स आपल्याला विशेषतः लहान मुलांना खाल्ल्या जात नाही, मुलं खाण्यासाठी टाळतात. तर एक ड्रायफ्रूट्सचे विदाऊट शुगर आणि गूळ न टाकता मी आपल्याला आज लाडू करून दाखवणार आहे आणि अतिशय पौष्टिक असे लाडू होतात. तर त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये थोडे तूप टाकायचे. म्हणजे साधारण 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला साजूक तूप टाकायचे आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घ्यायचे घीमध्ये. आणि तूप जळू नये त्यासाठी आपण आणि पचायलाही हलकं असणारे जायफळ, मी वेलची जायफळ पूड यात टाकलेली आहे. आणि आता अगदी मीडियम फ्लेमवर तूप करपू द्यायचे नाही आणि ड्रायफ्रूट्स हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे. तर काजूसुद्धा आपल्या आहारामध्ये खाण्याचे महत्त्व मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. कारण की लहान मुलं ड्रायफ्रूट्स हे खात नाहीत विशेषतः. तर काजूत प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी, के, आयर्न प्रमाणात जास्त असते. काजू खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. त्यामुळे मेंदूतील सिरोटिनचं प्रमाण वाढतं, मानसिक स्थिती सुधारते. काजू खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत होतं, रक्तदाब नियंत्रण राहण्यास मदत होते, पेशी निरोगी राहतात. काजू शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. काजूमध्ये कॅल्शियम आढळते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर असे हे गुणकारी काजू आपण आपल्या आहारामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे. तर बघा, जास्त पण आपल्याला करपू द्यायचे नाही, असे हे फ्राय करून घ्यायचे काजू. नाही म्हणजे अगदी जास्त ब्राऊन पण नाही आणि म्हणजे मीडियम असे फ्राय करायचे. आता आपल्याला बदाम रोस्ट करून घ्यायचे आहे. अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला बदाम पण रोस्ट करून घ्यायचे. तर बदाम खाण्याचे सुद्धा अतिशय चांगले असे गुणकारी म्हणजे फायदे आपल्याला बघायला मिळतात. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते, तर व्हिटॅमिन ए कोलेजन वाढविण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होते. बदामामध्ये लहान पोषक घटक असतात, जे पचनशक्ती मजबूत करतात, जे जळजळ आणि ॲसिडिटीपासून मुक्त करते आणि पोटांच्या समस्यापासून आपले संरक्षण करते.
वजन बदाम खाल्ल्याने तुमचे वजन कमी होते आणि उच्च प्रथिने असतात बदाममध्ये, जे आपल्याला भूक कमी करण्यास मदत करतात. बदामामध्ये सामान्य नायट्रोजन, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. वजन कमी करण्यास मदत करण्याबरोबरच आपल्याला एनर्जी मिळते. बदामामध्ये अर्जिनिन नावाचे प्रोटीन असते, जे शरीराला ऊर्जा देते. म्हणून सक्रिय जीवनशैलीसाठी आपण बदामाचे सेवन देखील करू शकतो. आता आपल्याला याच तुपामध्ये पिस्ता जो आहे तो पण फ्राय करून घ्यायचा आहे. तर पिस्त्यामध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेमध्ये ग्लो वाढतो. त्यामुळे त्वचेला नॅचरल ग्लो वाढविण्यास मदत होते. सतत बसून टी व्ही पाहणं, तासनतास काम करणं आणि वाढत्या वयानुसार डोळ्याची दृष्टी कमकुवत होतं. पिस्ता हे डोळ्याचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरतो. कोलेस्ट्रॉल कमी करता चेहऱ्याचे सौंदर्य राखण्यासाठी पिस्ता गुणकारी ठरतो. हे एखाद्या नैसर्गिक औषधापेक्षा कमी नाही. वाढत्या वयाची लक्षणे रोखण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. पिस्ता खाल्ल्याने मेंदूचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. काजू बदामपेक्षाही जास्त पौष्टिक असतो हा पिस्ता. त्यामुळे लहान मुलांना पिस्ता खाण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तर पिस्ता सुद्धा आता हा आपला रोस्ट करून झालेला आहे. आता आपल्याला खजूर हे रोस्ट करून घ्यायचे आहे, म्हणजे थोडे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. तर यातल्या जे सीड्स आहे ते मी काढून टाकले आणि आता याला सुद्धा थोडंफार तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळे सीड्स मात्र आठवणीने आपल्याला काढायचे आहे, नाहीतर एखादं बी आलं मिक्सरमध्ये तर मग खाताना कचकच लागतं. तर खजूर खाल्ल्याने सुद्धा आपल्याला अनेक असे आरोग्य फायदे मिळू शकतात. खजूरमध्ये भरपूर पोषक असतात. हे खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह आणि साखरेवर नियंत्रण ठेवता येते. आणि खजूर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडासाठी फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारीरिक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी आणि हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समस्या या सर्वांवर खजूर खूप फायदेशीर आहे. खजूरमध्ये कॅरोटिनॉइड्स, फिनोलिक ॲसिड असतात, त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, यामुळे आपल्या त्वचेला त्याचा फायदा होतो. आता हे सगळे ड्रायफ्रूट्स गार झाले की ते मिक्सरमधून याप्रमाणे आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर खजूरबरोबर थोडे बदाम आणि थोडे काजू घ्यायचे आणि ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे. थोडे एकदम बारीक नाही आणि एकदम रवाळ पण नाही, आणि याप्रमाणे लाडू वळवायचे. तर आपल्या आवडीनुसार छोटा मोठा लाडू आपण करू शकतो. लहान मुलांना अगदी छोटा लाडू दिला तर वाया जात नाही. तर असे हे औषधीय गुण असलेले ड्रायफ्रूटचे लाडू पावसाळ्यामध्ये आपले रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नक्की खावे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, गाईड्स मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.
थँक्यू सो मच.